नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या भागामध्ये प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या संदर्भात विचार करणार आहोत. आपण मागील भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण यातला जो फरक आहे तो अभ्यासला. प्रशिक्षणाची मूलभूत तत्व कोणती आहेत याचाही विचार केला. त्या आधारावर प्रशिक्षणाच्या संदर्भात केल्या गेलेल्या विविध व्याख्यांचाही विचार केल्यानंतर त्याच्या आधारावर वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विचार आपण मागील भागात केलेला आहे. तसेच प्रशिक्षण घेण्याच्या मागची उद्दिष्ट आपण जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, आता आपण प्रशिक्षण घ्याल म्हणजे प्रशिक्षणाचे काय काय फायदे होऊ शकतात. आपलं ज्ञान वाढू शकतं, आपली क्षमता वाढण्यासाठी मदत होते, आपली कार्यकुशलता वाढण्यासाठी मदत होऊ शकते आणि अशा प्रकारे प्रशिक्षणातनं आपला आत्मविश्वास किंवा मनोधैर्य वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण मिळालं की निश्चितच आपल्यामधला आत्मविश्वास जर वाढला तर मित्रांनो, कामात होणाऱ्या चुका सुद्धा टळू शकतात, वेळेची बचत होऊ शकते. म्हणजे वेगवेगळे फायदे आपल्याला प्रशिक्षणातनं होतात. तांत्रिक ज्ञानही त्यातनं आपल्याला प्राप्त झाल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाशी समन्वय साधणं किंवा बदलत्या परिस्थितीशी समायोजन करणं त्यामुळे आपल्याला शक्य होतं. या वेगवेगळ्या बाबींचा विचार आपण प्रशिक्षणाच्या आधारे केलाय. म्हणून प्रशिक्षणाचे वेगवेगळे फायदे आहेत आणि या फायद्यांचा विचार करून आज आपण पाहतो की वेगवेगळ्या सरकारी सनदी सेवेमध्ये असेल किंवा व्यावसायिक प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्या ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. प्रशिक्षणाच्या आधारावर त्या व्यक्तीची क्षमता कशी वाढेल, त्याचं ज्ञान कसं वाढेल, त्याची कार्यक्षमता कशी वाढेल, त्याला तांत्रिक ज्ञान कसं देता येईल, परिस्थितीशी कशा पद्धतीने त्याला समायोजन करता येईल, कशा पद्धतीने काम करत असताना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठीचं ट्रेनिंग त्याला दिलं जाईल. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. आता हे प्रशिक्षण ठराविक कालावधीसाठी पण असू शकतं किंवा काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी पण असू शकतं. ते औपचारिक किंवा अनौपचारिक स्वरूपाचं असतं. म्हणजे जाणीवपूर्वक एखाद्या वेळेस व्यक्तीला बोलावून प्रशिक्षण दिलं जातं. तर काही वेळेस आपण काम करताना त्या ठिकाणी कामातच आपल्याला काही काही गोष्टी शिकायला मिळतात, त्यातनं अनुभवातनं सुद्धा प्रशिक्षण मिळतं किंवा एकमेकांशी मारलेल्या गप्पातनं सुद्धा आपल्याला काही वेळेस शिक्षण मिळत म्हणजे प्रशिक्षणाची सोय आपली होते. तर मित्रांनो, आज आपण या प्रशिक्षणाच्या विविध प्रकारांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आता प्रशिक्षणाच्या प्रकाराच्या आधारावर जर चर्चा केली तर अनेक विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने त्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले. पण मित्रांनो, सर्वसामान्यपणे प्रशिक्षणाचे जे वेगवेगळे प्रकार आज आपल्याला अनुभवायला मिळतात किंवा प्रत्यक्ष वास्तवतेमध्ये आपण पाहतो त्या आधारावर आपण प्रशिक्षणाच्या प्रकाराचा विचार करणार आहोत. मग हे प्रशिक्षणाचे प्रकार कोणते? तर याच्यामध्ये आपण साधारणतः पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्याचं जे स्वरूप आहे प्रशिक्षणाचं त्याच्या आधारावरून आपण औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे दोन भाग करू शकतो. आता या औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षणाच्या या शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल. औपचारिक म्हणजे फॉर्मल ट्रेनिंग असेल आणि अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल ट्रेनिंग असेल. मग आता फॉर्मल ट्रेनिंग म्हणजे औपचारिक प्रशिक्षण म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला बोलवलं जातं, तिथे तुम्ही जातायत, तिथे तुम्ही त्या व्यवसायाशी निगडीत प्रशिक्षण घेता आहेत, एक फॉर्मॅलिटी तिथे पूर्ण करताय, जाणीवपूर्वक दिलं जाणारं प्रशिक्षण आहे. त्याचा एक प्रोग्राम तयार झालेला असेल, त्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता भाग शिकवायचा हे ठरलेलं असेल, कोणी शिकवायचा हेही प्रोग्राम ठरलेला असतो. मग हे जे प्रशिक्षण असतं हे प्रशिक्षण कसं असेल? औपचारिक स्वरूपाचं. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये कामाला आहात आणि तिथे एखादी गोष्ट तर मला जर कळाली नाही, मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करते आणि मला जर तिथली गोष्ट कळाली नाही तर मी माझ्या शेजारच्या टेबलवर काम करणाऱ्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीला म्हणा किंवा माझ्या आधी काम करणारा किंवा या टेबलवर काम करणारा व्यक्ती असेल त्याला विचारेल की इथे मी काय काम करू. मग इथे मी जाणीवपूर्वक ट्रेनिंग घेतलेलं आहे का? नाही. इथे मला त्याच्याकडनं बोलताना, गप्पा मारताना किंवा मला आलेल्या अडचणीनुसार मी त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्याकडनं काही माहिती जाणून घेतली, त्या आधारावर मला प्रशिक्षण मिळालंय. म्हणजे अनुभवातून म्हणा किंवा काम करता करता आपल्या हातून होणाऱ्या चुका असतील त्या चुकांच्या दुरुस्तीमुळे साहेबांकडनं आपली दुरुस्ती होऊ शकते, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं.
म्हणजे या पद्धतीने जेव्हा आपण शिकतो किंवा आपल्या मित्रमंडळीकडनं बोलता बोलता गप्पा मारता मारता, चहा बरोबर गप्पा मारताना असेल, दुपारच्या लंचमध्ये गप्पा मारताना काही गोष्टी आपण शेअर करतो आणि त्यातनं आपल्याला जे प्रशिक्षण मिळतं हे इनफॉर्मल असतं, अनौपचारिक प्रशिक्षण असतं. म्हणजे प्रशिक्षणाचे 2 भाग आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की प्रशिक्षण घेण्यासाठी जाणीवपूर्वक जेव्हा आपण जातोय, जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय, त्याच्या विशिष्ट शेड्यूल प्रमाणे आपण काम करतोय, त्याचा एक प्रोग्राम चेकआउट केलेला आहे आणि त्या चेकआउट केलेल्या प्रोग्राम प्रमाणे तुम्हाला जाणीवपूर्वक जर प्रशिक्षण दिलं जात असेल तर ते औपचारिक प्रशिक्षण आहे. पण जेव्हा अशा प्रकारचा कोणताही प्रोग्राम नाही, काम करता करता अनुभवातून म्हणा किंवा एकमेकांच्या गप्पा गोष्टीतून म्हणा, चहा घेताना म्हणा किंवा जेवताना म्हणा किंवा इतर गोष्टीच्या वेळेस सहज बोलता बोलता काही गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात आणि त्यातनं आपण 4 गोष्टी शिकतो ना आपल्या व्यवसायाशी निगडीत, त्याला आपण काय म्हणणार? अनौपचारिक प्रशिक्षण. म्हणून प्रशिक्षणाचा पहिला प्रकार स्वरूपावरून आपण लक्षात घेऊ शकतो, औपचारिक प्रशिक्षण आणि दुसरा अनौपचारिक प्रशिक्षण. हा झाला प्रशिक्षणाचा एक भाग. आता दुसऱ्या भागाच्या आधारावर घेऊ की कालावधीच्या आधारावर आपण प्रशिक्षणाचा एक प्रकार करू शकतो. आता बऱ्याचदा आपण पाहतो की 1 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी गेलेले आपले शिक्षक वर्ग असतील किंवा काही सनदी सेवक 1 दिवस 2 दिवसाच्या ट्रेनिंगला जातात. काहींना 1 आठवड्याचं, एखाद्या महिन्याचं ट्रेनिंग असतं. काहींसाठी दीर्घ मुदतीचं म्हणजे 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचंही ट्रेनिंग असतं. मग या ट्रेनिंगच्या कालावधीवरून सुद्धा आपण प्रशिक्षणाचा प्रकार ठरवू शकतो. म्हणून अल्पकालीन की दीर्घकालीन प्रशिक्षण. म्हणून प्रशिक्षणाच्या कालावधीच्या आधारावर तुम्ही अल्पकालीन प्रशिक्षण आणि दीर्घकालीन प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे प्रकार करू शकतात. म्हणून अल्पकालीन याचा अर्थ साधारणतः 3 महिन्यापर्यंतचं असलेलं प्रशिक्षण. 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 1 आठवडा असेल, 1-2 आठवडे असतील किंवा 3 महिन्यापर्यंतचं जे ट्रेनिंग आहे ते आपण अल्प मुदतीमध्ये धरू शकतो. पण 3 महिन्यापेक्षा जास्त 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं ना ते दीर्घ मुदतीचं ट्रेनिंग आहे. बीएड करणाऱ्या विद्यार्थ्याला 1-1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जातं. मेडिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटर्नशिपसाठीचं ट्रेनिंग जास्त काल, दीर्घकाल असतं. इतकंच नाही तर IAS झालेल्या व्यक्तीला सुद्धा ट्रेनिंगसाठी वर्ष 2-2 वर्ष काढावे लागतात. हे जे ट्रेनिंगचा कालावधी आहे ना हा दीर्घकालीन आहे. म्हणून ट्रेनिंग किती कालावधीसाठी दिला जातो त्या कालावधीच्या आधारावर प्रशिक्षणाचा दुसरा प्रकार आपण ठरवू शकतो. तो अल्पकालीन आहे की तो दीर्घकालीन आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रकार बघूया. म्हणजे बघा, स्वरूपाच्या आधारावर औपचारिक की अनौपचारिक, कालावधीच्या आधारावर तो अल्पकालीन आहे की दीर्घकालीन आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रकार विचारात घेऊ शकतो. प्रकार आहे तो सेवेच्या आधारावर प्रशिक्षणाच्या स्वरूपाच्या आधारावर घेऊ शकतो. मित्रांनो, सेवेत प्रवेश करण्यापूर्वी आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे की आपण सेवेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर प्रशिक्षण घेतलेलं आहे. म्हणून सेवेमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी म्हणजे सेवापूर्व प्रशिक्षण आणि सेवेत आल्यानंतर सेवोत्तर प्रशिक्षण. म्हणजे एकदा तुम्ही सर्व्हिस जॉईन केल्यानंतर तुम्हाला जर ट्रेनिंग दिलं जात असेल तर ते कोणतं प्रशिक्षण असेल? सेवोत्तर. पण सेवेत येण्यापूर्वीच तुम्हाला आधी प्रशिक्षण दिलं जातं आहे ना. बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्याला प्रशिक्षण देऊन मग आपल्याला सेवेमध्ये समाविष्ट केलं जातं. 4-4, 6-6 महिने, वर्षाचं एक ट्रेनिंग कंपनीकडनं म्हणा किंवा सेवेकडनं दिलं जातं. म्हणजे सनदी सेवेच्या संदर्भातही आपल्या भारतामध्ये प्रशिक्षणाची तरतूद केलेली आहे. मग बऱ्याचदा आपलं सिलेक्शन झाल्यानंतर, कारण आपण परीक्षा पास झालो, लेखी परीक्षा पास झालो, नंतर आपण मुलाखतीलाही सक्सेस झालो, त्यानंतर आपल्याकडे प्रशिक्षणाची सोय केली जाते. जशी UPSCची परीक्षा आपण दिली असाल तर UPSCच्या परीक्षेनंतर IAS दर्जामध्ये आपलं जर ग्रेडेशन असेल, म्हणजे आपलं सिलेक्शन IAS साठी झालं असेल, कलेक्टरसाठी, तर तुम्हाला मसुरीला प्रशिक्षणासाठी पाठवलं जाईल. मग हे सेवेत दाखल झाल्यानंतरचं प्रशिक्षण आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला आधी सेवेत दाखल होण्याच्या आधीच तुम्हाला इथे ट्रेनिंग द्यावं लागतं. म्हणजे हे सेवापूर्व प्रशिक्षण आहे. पण काही वेळेस आता आमच्यासारख्या प्राध्यापकांना सेवेत आल्यानंतर प्रशिक्षणासाठी काही वेळेस बोलवलं जातं आणि हे बोलवलं जातं हे परिस्थितीनुसार, कालावधीनुसार सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. कारण काळ बदलला, वेळ बदलला, परिस्थिती बदलली, तंत्रज्ञान बदललं, तर सेवेमध्ये असताना सुद्धा प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागते. म्हणजे शिक्षण एकदा झालं तर चालतं, पण प्रशिक्षण काळानुसार, परिस्थितीनुसार आपल्याला घ्यावं लागतं. जोपर्यंत आपण सेवेत आहोत त्या सेवेमध्ये जर नवीन बदल आले असतील तर ते बदल जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. म्हणून प्रशिक्षणाच्या
प्रवेशाच्या आधी दिलं जाणारं प्रशिक्षण आहे, म्हणजे सेवेत येण्यापूर्वी आहे, की सेवेत आल्यानंतरचं प्रशिक्षण आहे, त्या आधारावर आपण प्रवेशपूर्व प्रशिक्षण आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण म्हणजे सेवापूर्व प्रशिक्षण किंवा सेवोत्तर प्रशिक्षण असे सुद्धा आपण प्रकार करतो. सेवेत आल्यानंतर बऱ्याचदा आता प्राध्यापक वर्गांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये उद्बोधन ओरिएंटेशन कोर्स असतात. त्यानंतर वेळोवेळी परिस्थितीनुसार काही कोर्स ठेवले जातात, काही रिफ्रेशर कोर्स असतात, म्हणजे उजळणी वर्ग सुद्धा त्या ठिकाणी घेतले जातात. अशा पद्धतीने प्रवेशाच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगची सोय केली जाते. म्हणून ट्रेनिंग कोर्स हे एकदाच झालं म्हणजे संपलं असं होत नाही. अभ्यासक्रम बदलला तर आपले शिक्षक परत ट्रेनिंगला गेलेले आपल्याला ऐकलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने सनदी सेवेमध्ये सुद्धा जसजशी परिस्थिती बदलली किंवा तुमचा विभाग बदलला ना, म्हणजे तुमचं टेबल कामाचं बदललं, अशा वेळेस सुद्धा तुम्हाला वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. म्हणून प्रशिक्षण देत असताना सेवेच्या आधी दिलं जाणारं प्रशिक्षण आणि सेवेनंतर दिलं जाणारं प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून बऱ्याच ठिकाणी सेवेत येण्यापूर्वी सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असतील, याच्यामध्ये सेवापूर्व प्रशिक्षणाची व्यवस्था असते, एंट्रन्शिप असते बघा. त्या एंट्रन्शिप म्हणजे सेवेमध्ये येण्यापूर्वीच तुम्हाला त्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जातं. पण काही गोष्टी अशा आहेत की सेवेत आल्यानंतर सुद्धा ट्रेनिंगची सोय केली जाते. आणि अलीकडे सगळ्याच डिपार्टमेंटला किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये सेवेत आल्यानंतर सुद्धा परिस्थितीशी समायोजन करता यावं म्हणून सातत्याने त्याने आपलं नॉलेज अपडेट ठेवावं, यासाठी प्रवेशोत्तर सुद्धा प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून प्रवेशपूर्व प्रशिक्षण घेतलंय की प्रवेशोत्तर प्रशिक्षण घेतलंय एवढा प्रकार आपण जाणून घेऊ शकतो. म्हणून प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये औपचारिक आहे की अनौपचारिक आहे, अल्पकालीन आहे की दीर्घकालीन आहे, प्रवेशपूर्व आहे की प्रवेशोत्तर आहे, अशा आधारावर म्हणजे त्याच्या स्वरूपाच्या आधारावर आपण हा भाग ठरवू शकतो की प्रशिक्षण कोणत्या स्वरूपाचं आहे. यानंतर आपण प्रशिक्षणाला उपस्थित असलेल्या संख्येच्या आधारावर सुद्धा आपण प्रशिक्षणाचा प्रकार ठरवू शकतो की व्यक्तिगत प्रशिक्षण आहे की काही लोकांसाठीचं प्रशिक्षण आहे की विशाल समूहासाठीचं प्रशिक्षण आहे. म्हणून प्रशिक्षण देत असताना तुमच्या समोर असलेला प्रवर्ग किती आहे याच्या आधारावर तुम्ही सुद्धा म्हणजे संख्येच्या आधारावर सुद्धा प्रशिक्षणाचा प्रकार ठरवू शकता. एखाद्या वेळेस आपण पाहतो की एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे ते डिपार्टमेंट दिलंय तर तिला बोलावून समजावून सांगितलं जातं की तुम्हाला अशा पद्धतीने काम करायचं. हे व्यक्तिगत प्रशिक्षण झालं. म्हणजे एखादं डिपार्टमेंट आता माझ्याकडे जर दिलंय आणि मला जर सांगितलं की तुम्हाला हे काम अशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला या टेक्निकचा वापर करायचा आहे, तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल, तुमची फाईल अशी मेंटेन करावी लागेल, तुम्हाला समन्वय अशा पद्धतीने साधावा लागेल, इतरांशी अशा पद्धतीने तुम्हाला समझोता करून घ्यावा लागेल किंवा काम करून घेण्याची पद्धत काय असेल. म्हणजे मला एकटीला जेव्हा त्या ठिकाणी बोलावून प्रशिक्षणाची सोय केली जाते, हे व्यक्तिगत प्रशिक्षण झालं. पण माझ्यासारख्याच काही समुदायातल्या व्यक्तींना एकत्र बोलावून प्रशिक्षण दिलं जात असेल, जिथे 7 व्यक्ती असतील, 8 व्यक्ती असतील, 10 व्यक्ती असतील, 15 व्यक्ती असतील, तर असा जो वर्ग आहे जो समान विचाराचा, समान ध्येयाचा, एकाच सारखं काम करणारा वर्ग असेल, त्याला त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्याला प्रशिक्षण दिलं जातं. तर हा अल्पगट झाला. पण काही वेळेस आपण पाहतो की अनेक क्लास वर्गाला जेव्हा तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं असेल तर तो विशाल समूह सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणून काही वेळेस काय करतात, एका व्यक्तीला प्रशिक्षण देतात, त्या प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीला सांगतात की तुझ्या हाताखालच्या व्यक्तींना तू प्रशिक्षण दे. या पद्धतीने ते प्रशिक्षण केंद्रित स्वरूपाचं आहे की विकेंद्रित स्वरूपाचं आहे. म्हणून त्या स्वरूपावरनं सुद्धा तुम्हाला प्रशिक्षणाचा प्रकार ठरवता येतो, केंद्रित प्रशिक्षण की विकेंद्रित प्रशिक्षण. केंद्रित म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी बोलावून त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे सगळ्याच व्यक्ती एकत्र येणार आणि तिथे प्रशिक्षणाची सोय म्हणजे केंद्रित प्रशिक्षण. पण आता माझ्या महाविद्यालयातल्या फक्त 2 व्यक्तींना जर विद्यापीठाने बोलावलं आणि त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्या 2 व्यक्तींनी घेतलेलं प्रशिक्षण त्यानंतर आपल्या डिपार्टमेंटच्या किंवा आपल्या महाविद्यालयातल्या व्यक्तींना देत असतील तर ते प्रशिक्षण कसं झालं, विकेंद्रित झालं. म्हणजे 2ला ट्रेनिंग दिलं तर 2नी नंतर 40 लोकांना ट्रेनिंग दिलं. अशा पद्धतीने सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. म्हणून ज्या वेळेस एकाच ठिकाणी सगळ्यांना बोलवलं जातं तिथे प्रशिक्षण दिलं जातं ते केंद्रित प्रशिक्षण. आणि मात्र ज्या वेळेस काही व्यक्तींना बोलवलं जातं आणि त्या व्यक्तींनी आपल्या इतर लोकांना ट्रेनिंग द्यायचं असतं
म्हणजे विकेंद्रित स्वरूपाचं प्रशिक्षण असतं अशा पद्धतीची सोय केली जाते. मित्रांनो, आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की बोर्डाच्या अभ्यासक्रमात जेव्हा जेव्हा बदल झाला तेव्हा काही ठिकाणी केंद्रित प्रशिक्षणाची सोय केली जाते. मग तिथे 2 लोक ट्रेनिंग घेऊन येतात. ते 2 लोक ट्रेनिंग घेऊन आले की ते खालच्या नंतर आपल्या वर्गाला तिथे तालुका स्तरावर ते ट्रेनिंग देत असतात किंवा जिल्हा स्तरावर देतील. जिल्ह्यावरनं तालुका, तालुक्यावरनं प्रत्येक गावागावातल्या शाळेपर्यंत हे ट्रेनिंग पोहोचतं. म्हणून ट्रेनिंग एका ठिकाणी घ्यायचं की अनेक ठिकाणी घ्यायचं, केंद्रित घ्यायचं की विकेंद्रित स्वरूपाचं ठेवायचं, ही जे ती सनदी सेवा किंवा तिथला वर्ग हे ठरवत असतं. म्हणून कामाच्या स्वरूपावरून आपण ठरवू शकतो की केंद्रित प्रशिक्षणाची सोय आहे की विकेंद्रित स्वरूपाचं प्रशिक्षण आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस प्रशिक्षणाच्या स्वरूपावरून तुम्ही एक व्यक्तिगत म्हणा, एका व्यक्तीला दिलेलं प्रशिक्षण असेल किंवा समूहाला दिलेलं प्रशिक्षण असू शकतं. म्हणून किती लोकांना प्रशिक्षण दिलं याच्यावरनं त्या प्रशिक्षणाच्या याच्या आधारावर तुम्ही व्यक्तिगत प्रशिक्षण आहे की सामूहिक स्वरूपाचं प्रशिक्षण आहे हे सुद्धा ठरवू शकता. जेव्हा एका व्यक्तीला बोलवायचं, त्याला प्रशिक्षण द्यायचं, त्याला ट्रेन करायचं, तो इतरांना ट्रेन करेल, तर हे व्यक्तिगत प्रशिक्षण झाला. पण जेव्हा तो व्यक्ती इतर मोठ्या समुदायाला जर प्रशिक्षण देत असेल तर ते सामूहिक स्वरूपाचं प्रशिक्षण झालं. म्हणून प्रशिक्षणाच्या प्रकारामध्ये व्यक्तिगत आहे की सामूहिक आहे, केंद्रित आहे की विकेंद्रित आहे, याच्या आधारावर सुद्धा आपण प्रशिक्षणाचे प्रकार करू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रशिक्षण देत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टीचं ज्ञान दिलं जातं. मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात की तुमच्या शिस्ती संबंधीच्या गोष्टी शिकवल्या जातात की इतर कोणत्या बाबींच्या विषयी तुमच्या मानसिकतेविषयीचा विचार केला जातो, या त्याच्या स्वरूपावरून सुद्धा म्हणजे प्रशिक्षणाचा विषय कोणता आहे याच्यावर सुद्धा प्रशिक्षणाचं स्वरूप अवलंबून असतं. म्हणून तांत्रिक ज्ञान आहे की तुमच्या बाकीच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशनच्या संदर्भात तुम्हाला ज्ञान दिलं जातं. तुमची मानसिकता असेल, तुमची शारीरिक फिटनेस असेल, या गोष्टींचं ज्ञान दिलं जातं. कारण आपण पाहतो की पोलीस डिपार्टमेंट आहे, मिलिटरी डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये शारीरिकतेवर भर आहे. म्हणून तुमच्या प्रशिक्षण ट्रेनिंगमध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं, शारीरिकतेला दिलं जातं, मानसिकतेला दिलं जातं की तुमच्याकडे असलेल्या कामाच्या स्वरूपावरनं शिक्षण दिलं जातं की तांत्रिक बाबीला महत्त्व दिलं जातं, या आधारावर सुद्धा प्रशिक्षणाचं आपण स्वरूप ठरवू शकतो. म्हणून मित्रांनो, इथे लक्षात घ्या की प्रशिक्षण देत असताना त्याच्या स्वरूपावरून, त्याच्या कार्यपद्धतीवरून, त्याच्या कालावधीच्या आधारावर किंवा त्यांच्या इतर बाबींच्या आधारावर आपण म्हणजे मग ती संख्या असेल किंवा कशा स्वरूपाचं प्रशिक्षण आहे या आधारावर प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. यामध्ये आपण वेगवेगळे प्रशिक्षण बघितलंय. त्यामध्ये एक औपचारिक प्रशिक्षण बघितलं ज्याच्यामध्ये केवळ फॉर्मॅलिटी असते, औपचारिकता निभून तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीने जाणीवपूर्वक प्रशिक्षण दिलं जातं. औपचारिक प्रशिक्षणामध्ये आपण बघितलं की तुम्हाला अजाणतेपणे काही गोष्टी शिकायला मिळतात, म्हणून हे प्रशिक्षण वेगळं असतं. त्यामध्ये आपण दीर्घकालीन प्रशिक्षण बघितलं की जेव्हा आपण 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रशिक्षण घेतो तो दीर्घकालीन प्रशिक्षण असतं. पण जेव्हा आपण 1 किंवा 2 दिवसासाठी, 2 तासासाठी किंवा 2-3 महिन्यासाठी प्रशिक्षण घेतो हे अल्पकालीन प्रशिक्षणाचा कालावधी मानला जातो. काही वेळेस आपण त्याच्या स्वरूपावरून पाहिलं की एका व्यक्तीला प्रशिक्षण दिलं की समूहाला प्रशिक्षण दिलं, ते केंद्रित प्रशिक्षण आहे की विकेंद्रित स्वरूपाचं आहे. नंतर कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे शारीरिक आहे, मानसिक प्रकारचं प्रशिक्षण आहे की तांत्रिक प्रशिक्षण आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाचा विचार या ठिकाणी आपण केलाय. मित्रांनो, अशा प्रकारे त्या संख्येच्या आधारावर, स्वरूपाच्या आधारावर, कालावधीच्या आधारावर किंवा इतर स्वरूपाच्या म्हणजे बाकीच्या इतर बाबी विचारात घेऊन या प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या विचारवंतांनी केले. पण साधारणतः आज आपण जे पाहतो त्याच्यामध्ये औपचारिक, अनौपचारिक प्रशिक्षण, अल्पकालीन, दीर्घकालीन प्रशिक्षण, त्यानंतर आपण पाहतो केंद्रित आणि विकेंद्रित प्रशिक्षण पाहतो, व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपाचे प्रशिक्षण पाहतो आणि प्रशिक्षणाचं स्वरूप कसं आहे त्याच्या आधारावर सुद्धा म्हणजे कोणत्या गोष्टीचं ज्ञान दिलं जातं या आधारावर प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आपणास पाहावयास मिळतात. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रकाराचा विचार केलाय. हे वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण योग्य असेल असाही प्रश्न आपल्या मनात कधी कधी निर्माण होतो. पण मित्रांनो, प्रशिक्षण जे आहे ह्या प्रशिक्षणाचं स्वरूप कसं आहे, तुमच्याकडे असलेली जबाबदारी कशी आहे, मग त्या जबाबदारीच्या आधारावर तुम्हाला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो हे त्या स्वरूपावरून ठरतं. म्हणून कोणतं प्रशिक्षण चांगलं आहे कोणतं वाईट आहे हे आज आपण नाही ठरवू शकत. काही वेळेस आपल्याला माहिती आहे की औपचारिक प्रशिक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न समजा केला, मला प्रशिक्षणासाठी पाठवलं आणि ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी माझी मानसिकता नसेल तर अनेकदा गोष्टी शिकूनही मला नाही समजणार.
पण माझी जर इच्छाशक्ती असेल आणि मला जर काम करताना अडचण आली तर मी माझ्या शेजाऱ्याला विचारूनही काम करून घेईल. म्हणून हा प्रशिक्षणाचा फरक आहे. काही ठिकाणी एका व्यक्तीला बोलावून त्याला प्रशिक्षण देणं हे कधी कधी सोयीचं होतं, कारण अनेकांमध्ये अनेक जण बसले तर प्रत्येकाचं सारखंच लक्ष असेल असं नाहीये. पण जेव्हा एखाद्या वेळेला व्यक्तीला बोलवलं जातं, एकच व्यक्ती असेल, आता मीच बसलेली आणि माझ्याचकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे, तर मला तर प्रशिक्षण घेण्यासाठी मला तिथे व्यक्तिगत माझ्याकडे लक्ष असल्यामुळे मला ते जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून प्रशिक्षण घेत असताना व्यक्तिगत आहे की सामूहिक स्वरूपाचं आहे. पण आता काही वेळेस सामूहिक स्वरूपाचं प्रशिक्षण द्यावं लागतं, कारण व्यक्तिगत शक्य नसतं, अनेक लोक आहेत. मग अनेकांना प्रशिक्षण देत असताना व्यक्तिगतचा विचार आपण करूच शकत नाही. मग अशा पद्धतीने व्यक्तिगत की सामूहिक, अल्पकालीन की दीर्घकालीन, त्याच्यानंतर औपचारिक द्यायचा की अनौपचारिक द्यायचा, प्रशिक्षणाचं स्वरूप केंद्रित ठेवायचं की विकेंद्रित ठेवायचं, हे त्या त्या कामाच्या स्वरूपावरून त्या वेळेस ठरवावं लागतं. आणि म्हणून त्या पद्धतीने या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. काही गोष्टी अशा असतात की एकाच ठिकाणी सगळ्यांना शिकवणं शक्य नसतं, कारण परिस्थिती तशी नसते, तसं बसण्याची व्यवस्था असू शकत नाही, किंवा एकाच ठिकाणी जर बोलवलं तर गोंधळ होण्याची दाट शक्यता असते. म्हणून विकेंद्रित पद्धतीने प्रशिक्षण दिलं तर आपला मेसेज प्रॉपरली खालपर्यंत जाऊ शकेल अशीही अपेक्षा असते, कारण अनेकांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचवायचं आहे. म्हणून केंद्रित आणि विकेंद्रित स्वरूपाचं प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. म्हणून प्रशिक्षण कोणतं चांगलं हे नाही, परिस्थितीच्या आधारावर हे ठरतं. आणि परिस्थितीनुसार मग ते अल्पकालीन की दीर्घकालीन, औपचारिक की अनौपचारिक, किंवा व्यक्तिगत की सामूहिक, केंद्रित की विकेंद्रित, हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरत असतं. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आज आपल्या देशामध्ये केली जाते आणि परिस्थितीनुसार या गोष्टी ठरवल्या जातात. कोणत्या विभागाचं कार्य आहे त्या विभागानुसार त्या विभागाला कोणत्या गोष्टी शक्य आहेत त्यानुसार त्याचा प्लॅन तयार केला जातो आणि त्यानुसार प्रशिक्षण कसं द्यायचं, ते इतरांपर्यंत कसं पोहोचवायचं, ज्याचा फायदा आपल्या सेवेमध्ये होऊ शकेल, जास्तीत जास्त लोकांचं कल्याण आपण करू शकू. आपण जास्तीत जास्त लोकांचं कल्याण केलं तर ते प्रशासनाचं किंवा व्यवस्थापनाचं यश असतं, आणि व्यवस्थापनाला यश आलं की शासनाला स्थैर्य प्राप्त होतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रशिक्षणाचा विचार सातत्याने केला जातो. मग प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रकारची गुंतवणूक केली जाते, त्यासाठीचा खर्चही शासनाकडनं किंवा प्रशासनाकडून केला जातो. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ व्यक्ती बोलून त्यांच्यामार्फत त्या व्यक्तीला त्या विषयाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचं कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. कौशल्य वाढवून त्याची कार्यक्षमता विकसित करणं, नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये विकसित करणं, त्याला परिस्थितीशी कसं समायोजन करणं हे शिकवलं जातं. एवढंच नाही तर त्याच्या समोर येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर कशी मात करावी, या सगळ्या गोष्टी या प्रशिक्षणाच्या आधारावर शिकवल्या जातात. मित्रांनो, अशा प्रकारे प्रशिक्षणातनं शिक्षण एक प्रकारचं आपल्याला मिळत असतं, एक प्रकारचं ट्रेनिंग ते आपल्याला देत असतात. या ट्रेनिंगमधनं अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि या शिक्षणाचा उपयोग आपल्याला आपल्या कामामध्ये होऊ शकतो. म्हणून परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं, सेवेमध्ये जाण्यापूर्वी घ्यायचं ते तर घ्यावं लागेल काही वेळेस, पण काही वेळेस सेवेत दाखल झाल्यानंतर सुद्धा प्रशिक्षणाची जर व्यवस्था केली तर तेही घ्यावं लागेल. म्हणजे प्रवेशपूर्व किंवा प्रवेशोत्तर अशा दोन्ही प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्थेची मानसिकता आपल्याला ठेवावी लागते. म्हणून औपचारिक पण घेणार, अनौपचारिक पण करणार, कारण औपचारिकमध्ये काही गोष्टी आपण शिकून येणार आहोत, पण काही गोष्टी अनुभवातनं प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला अनौपचारिक प्रशिक्षणाचीही गरज असते. काही वेळेस आपण सेवे देण्यापूर्वी प्रशिक्षण जरी आलो तर प्रत्यक्ष कृती करतानाही आपल्याला काही वेळेस ट्रेनिंगची आवश्यकता असते. काही वेळेस व्यक्तिगत ट्रेनिंगची आवश्यकता असेल तर काही वेळेस मात्र सामूहिक स्वरूपाच्या ट्रेनिंगमधनं सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळू शकतात. ट्रेनिंगचं स्वरूप कसं आहे, अल्पकालीन आहे की दीर्घकालीन आहे, त्या स्वरूपावरून ते ठरणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे ट्रेनिंग जे दिले जातात ना, म्हणजे प्रशिक्षण जे दिले जातात त्या प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, निश्चितच या वेगवेगळ्या प्रकारांची ओळख आपणास झाली असेल आणि या प्रकारावरून कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग केव्हा घ्यायचं हे त्या त्या परिस्थितीनुसार किंवा त्या यंत्रणेनुसार ठरलं जाईल. त्या प्रशासनाच्या नियमानुसार ते ठरवलं जातं आणि या पद्धतीच्या ट्रेनिंगसाठी आपण मात्र सामोरं जायचं आहे. आपल्यालाही प्रशिक्षण परिस्थितीनुसार वेगवेगळे घ्यावे लागणार आहे. काही पूर्वी घ्यावे लागतील, काही नंतरही घ्यावे लागतील, पण त्याच्यासाठीची आपली मानसिक तयारी होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रशिक्षण आपण त्याच व्यक्तींना देऊ शकतो ज्या व्यक्ती इच्छुक आहे. म्हणजे जर तुमची इच्छाशक्ती नाही तर त्याला ट्रेनिंग देऊन काहीच उपयोग नसतो. म्हणून सेवेत आलात, स्वेच्छेने आलात,
तर स्वेच्छेनेच हे प्रशिक्षण घेऊन आपली कुशलता, आपली कार्यक्षमता, आपलं तांत्रिक ज्ञान वाढवण्याची मानसिकता आपली बनली की निश्चितच आपलं मनोबल वाढेल. आपलं मनोबल वाढेल की आपली कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढली की चुकांचं प्रमाण कमी होणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त काम करू शकू आणि याचा फायदा शासनाला नंतर होईल, पण आधी प्रशासनाला आणि व्यवस्थापनाला होईल. अशा प्रकारे आपल्याकडे प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आपणास पाहावयास मिळतात. मित्रांनो, निश्चितच आपणास वेगवेगळ्या प्रकारांची ओळख झाली असेल अशी अपेक्षा ठेवते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही तो सबस्क्राईब जर केला नसेल ना, तो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढचे जे माझे व्हिडिओज येतील ना त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होतील.